चेला चपाटा इथला, ज्याला आपण सतत 5-5 वेळा निवडून दिला, पण निष्ठेचं पाणी त्याला कळलं नाही, म्हणून गद्दारीची दारू प्यायला गेला. या गद्दाराला आता गाडल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. कारण ही गद्दारी केवळ शिवसेनेची नाही, गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही, गद्दारी इथल्या पैठणशी आहे, पैठणकरांशी आहे, संतांची आहे आणि साहजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्राशी यांनी गद्दारी केलेली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही पाणी पाजलेलंच आहात. खरं म्हणजे हा पैठण, लोकसभा जालना, इथून सुद्धा तुम्ही आघाडी दिली. दुर्दैवाने इथला गद्दार तिथल्याऐवजी इथे उभा राहिला असता तर इथल्या इथेच तुम्ही आडवा करून टाकला असता. पण पलीकडे जाऊन उभा राहिला. कसा निवडून आला, कोणी निवडून दिला, कोणी गद्दाराला मतं दिली. लोक आता हात मारतात कपाळावर की अरे आम्ही काय करून बसलो, आमच्या मुलाबाळांचं भवितव्य या परवानावाल्याच्या हातामध्ये राहून टाकलं. हे दुर्दैव आहे. मी आपल्या समोर येण्यापूर्वी वैजापूरला गेलो होतो. वैजापूरकरांना हाच प्रश्न मी केला की अरे कसं घडलं तुमच्या हातून, एक गद्दार निवडून येऊ कसा शकतो? जी एक महाराष्ट्राची शान आहे, अभिमान आहे, हा कलंक पूर्ण महाराष्ट्राला, शिवरायाच्या महाराष्ट्राला यांनी लावला. आणि तो कोणी लावला? जे वरती बसले त्यांचे बाप दिल्लीमध्ये. कारण आज मिंद्यांनी सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी की मोदी आणि शहाना मी खास धन्यवाद देतो की त्यांनी मला शिवसेना आणि निशाणी दिली. हे काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आता मला असं वाटायला लागलं की गेले 2-2.5 वर्ष आपली केस तारीख पे तारीख ही कशी काय चालले. मग काल परवाकडे जे गणपतीमध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले, गणपतीची आरती केली. मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवाल्यांनी फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आले होते, आले होते. पण काँग्रेसने पुन्हा सगळे फोटो ट्विट केले, त्या पार्टीमध्ये आडवाणी सुद्धा आले होते. म्हणजे पार्टी दिली होती, ती पार्टी चूक का योग्य की अयोग्य हा दुसरा भाग झाला. पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग. पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते आरती करून आले. मग आम्हाला आता असं वाटायला लागलंय की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय. तरी सुद्धा एक बरं झालं, मी मगाशी सभेत बोललो की ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती पण निकालात निघाले नाही, तारीख पे तारीख आता 21 ऑक्टोबर दिलेली आहे. म्हणजे अजून 1 महिना आहे. माझं मी सरन्यायाधीशांना विनंती करतोय की आमचा न्याय विश्वास आहे, जरूर आहे, पण अशी तारीख देण्यापेक्षा एकदा तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख देऊन टाका, म्हणजे तुम्ही मोकळे होता आणि आम्ही मोकळे होतो. तरी बरं, एका बाबतीत मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येणार म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख नाही दिली. किंवा मोदी येतात घरी, आज वेळ नाही, तू पुढच्या तारखेला ये, 21 डिसेंबरला ये, 21 डिसेंबरला म्हणतील 25 जानेवारीला ये. काय चाललंय? न्यायदेवतेवरती विश्वास आहेच, पण जे लोकमान्य टिळक बोलले होते तेव्हा तर ब्रिटिश कोर्ट होतं आणि त्या कोर्टात ते बोलले होते की तुमच्याही पेक्षा वरती जे आहे ते माझ्या जनतेचं न्यायालय, त्या जनतेच्या न्यायालयात मी आज आलेलो आहे. तुम्ही सगळे न्यायाधीश आहात. गद्दारी तुमच्या घरामध्ये इकडे पैठण तालुक्यात झालेली आहे. तुम्ही मला न्याय देणार आहेत की नाही? मी तुमच्याकडे न्याय मागतोय, मी तारीख मागायला आलेलो नाहीये. कारण शेवटी सर्वोच्च न्यायालय याचा निकाल आम्हाला मान्य आहेच, त्याच्याबद्दल आदर आहेच, पण न्यायाला विलंब लागत असेल तर तो न्याय नाकारण्यासारखा आहे, हे तेवढंच सत्य आहे, हे तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून मी मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आलेलो आहे. एक सचिन सारखा हरहुन्नरी तरुण शिवसेनेत आलेला आहे, मी त्याचं स्वागत करतो. त्या स्वागत करण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. कारण त्यांनी जे काय केले ही सोपी गोष्ट नाहीये. त्यांचे वडील इकडे बसलेले आहेत, याच कारखान्यामध्ये कामगार होते,
पण जवळपास भंगारात गेलेला कारखाना त्याला हात लावायचा याला सुद्धा धाडच लागतं, वाघाचं काळीज लागतं. आणि सचिन ते तुम्ही करून दाखवलेत. हा कारखाना जो भंगारात गेला होता तो पुन्हा तुम्ही त्यातनं बाहेर काढलाय. कर्ज फेडायला लागलेले, जवळपास कर्ज फेडतात. आणि ज्या काही मंजुऱ्या तुम्हाला अजूनही मिळालेल्या नसतील, आपलं सरकार येऊ द्या, तुम्हाला या कारखान्याला जी मंजुरी पाहिजे दिल्याशिवाय राहत नाही. हे मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतोय. करा, विकास करा. आज जे काय एकूण वातावरण आहे, साखर कारखान्यांना मदत होते, जरूर होते, पण सगळे यांचे चेले चपाटे आहेत आणि त्यांचे साखर कारखाने आहेत, त्यांना भरघोस मदत होते. मग तू कोणाचा आहेस, कोणत्या पक्षाचा आहेस? पक्षाचा बघून तुम्ही मदत करायला लागलात, मग शेतकऱ्याने काय करायचं? शेतकरी हा कोणत्या पक्षाचा नसतो, तो सगळ्यांच्या घरामध्ये अन्न देतो. पण शेतकऱ्यावरती जर का शिक्के मारून तुम्ही कारखान्यांना मदत, याला मदत द्यायची, याला मदत द्यायची नाही, असं करणार असेल तर मी आज सांगतो, उद्या सरकार तुमच्या आशीर्वादाने येणार आणि मी सचिनच्या कारखान्याला मदत करणार. काय मंजुरी अडवून ठेवायची ती 2 महिने ठेवा, त्याच्यानंतरचे दिवस आमचे आहेत.